नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे मंडळी? हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा. मंडळी, थुकरटवाडीमध्ये नेहमीच वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात आणि या घडणाऱ्या गोष्टींमध्ये मनोरंजन तर असतंच, त्याचबरोबरीनं असतं प्रबोधनाचं अंजन. हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण काल असंच झालं, मी एक नाटक बघायला गेलो आणि मला इतकं ते नाटक आवडलं. खरं तर त्या नाटकाचं जगभरात कौतुक चालू आहे आणि मला ते नाटक बघण्याचं भाग्य मिळालं, याचा खूप मला आनंद मिळाला. आणि मी ठरवलं की आज थुकरटवाडीमध्ये काहीही करून या नाटकाच्या टीमला आमंत्रित करायचं. नाटकाचं नाव आहे कोड मंत्र. स्वागत करूयात मुक्ता बर्वे यांचं. यानंतर स्वागत करूयात अभिनेते अजय पुरकर. जोरदार टाळ्या. स्वागत करूयात अभिनेता विक्रम गायकवाडचं. आणि स्वागत करूयात कौस्तुभ दिवाण. मी सगळ्यांचं स्वागत करतो, विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. जोरदार टाळ्या. तर सुरुवात करूयात गप्पांना मुक्तापासूनच. मुक्ता, या नाटकाबद्दल प्रचंड चर्चा आहे. काय आहे कोड मंत्र? मला नक्की सांगायला आवडेल की आपण भारताची आर्मी, आपले सैनिक यांच्याविषयी सतत वाचत असतो. आपल्याला वेगवेगळ्या कल्पना असतात डोक्यात. पण एक सैनिक म्हणजे कसा घडत राहतो, कसा घडतो, काय काय कष्ट तो माणूस घेतो आणि त्यानंतर तो सैनिक होतो आणि त्यानंतर तो बॉर्डरवर राबतो दिवस रात्र आणि म्हणून आपण आपल्या घरात सुखाने झोपू शकतो. तर मला असं वाटतं की या नाटकामध्ये असा सैनिक घडण्याची एक प्रक्रिया आपल्या डोळ्यासमोर दिसते. आणि मला सगळ्यात पोचपावती तेव्हा मिळते जेव्हा 13-14 वर्षाचे माझे ताजे ताजे छोटे छोटे प्रेक्षक आहेत, ते येऊन म्हणतात की ताई, हे नाटक बघितल्यानंतर आम्ही ठरवलं की आम्ही आर्मीत जायचं. वा वा. तू जी व्यक्तिरेखा साकारतीयस ती काय आहे मग याच्यातली? अहिल्या नावाची व्यक्तिरेखा आहे. ती एक वकील आहे स्वतः. आणि या नाटकांमधला एक जो कोर्ट केस आहे ती लढणारी वकील म्हणजे अहिल्या देशमुख. वा. अजय पुरकर तुमच्याकडे येणार आहे. प्रत्येक जो कमांडिंग ऑफिसर असतो समजा एका रेजिमेंटचा, त्याला असं वाटतच असतं की माझ्याकडनं उत्तमच सैनिक तयार व्हावा. या देशाचं रक्षण करणारा प्रत्येक सैनिक हा 100 माणसांच्या योग्यतेचाच असावा, तरच या देशाचं रक्षण आपण करू शकू. त्यामुळे ह्या ट्रेनिंगच्या दरम्यान सैनिकांना काय भोगायला लागतं ते साधारणपणे ह्या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्याचबरोबरीने हे करणं किती गरजेचं आहे आणि ते केल्यामुळे देशातल्या लोकांचा काय फायदा आहे किंवा त्यांना त्यांच्या रक्षणासाठी काय लोक तिथे झुंजतायत हे दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या नाटकातला आहे. वा. विक्रम, आता तुझ्याकडे येणार आहे. तुझी भूमिका कशी आहे नाटकातली? मी लॉयर आहे, प्रॉसिक्युशन लॉयर आहे. मुक्ताच्या विरुद्ध बाजूचा लॉयर आहे आणि याच्या बाजूने कायम जिंकलेला आहे. त्यामुळे त्याला तो माज आहे, त्याला तो कॉन्फिडन्स आहे की तो कुठलीच केस हारणार नाही. आणि त्याचं असं कुठेतरी झालं आहे की तो जी केस लढतोय ती ॲक्च्युली तो अशी जिंकणार आहे की हारणार. त्या कॉन्फिडन्समध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे. वा. 2 वकील बघायला मिळणार याच्यामध्ये. वा. कौस्तुभ, आता तुझ्या भूमिकेकडे येणार आहे. ॲक्च्युली मी या नाटकातला तिसरा वकील आहे. पण त्याच्यात वकील म्हणून मी कुठलीही केस लढवत नाही. अच्छा. हां, म्हणजे बाय प्रोफेशन माझं जे पात्र आहे रोहन देशमुख, हे क्रिमिनल लॉयर आहे. मुक्ताचं जे पात्र आहे अहिल्या, तिचा हा नवरा आहे. वा. 3 वकील आहेत. तिकडे आता खुर्च्याशी तुम्ही म्हटलं की तुम्ही सुद्धा वकील, बरोबर? आणि हा खऱ्या आयुष्यात वकील आहे. हा, Exactly. हो, हे तर आता काय, म्हणजे तुम्ही सगळे वकील आहात आज, असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही एक हे झालं नाटक करा ज्याचं नाव ठेवा लॉच्या झाला रे. त्यांना तरी आवडलं, यांना नंतर आवडेल थोडं. तर आज मुक्ता इथे आलेली आहे आणि आमच्या गावात मुक्ताचे खूप फॅन आहेत बाबा. आमच्या गावात सुद्धा एक दिग्दर्शक आहेत. मुक्ताचा सिनेमा त्यांनी एक बघितला, डबल सीट, प्रचंड आवडला. की एक मध्यमवर्गीय कुटुंबामधली एक अभिनेत्री, जोडी खूप गोड असते ती आणि त्यांना एक घर घ्यायचं स्वप्न असतं.
छोट्याशा घरात राहणारे, सगळ्यांनी बघितलाय हा सिनेमा, प्रचंड गाजलाय. त्याचं म्हणणं तुम्ही आता एक वेगळा सिनेमा बनवतो याच्यावरून. तर त्याने एक सिनेमा बनवलाय, तो आता तुमच्या समोर ते दाखवणार आहेत. वा. वेगळा सिनेमा आहे तुमचा होता डबल सीट, यांचा आहे ओ सीट. आता बघूया त्याच्यामध्ये काय घडणार. तुमच्या सिनेमात खूप पात्र होती आणि तुमच्या सासऱ्यांचं ज्यांनी काम केलेलं होतं बाप्पा जोशी सर, तर याही सिनेमामध्ये आहेत बाप्पा जोशी. पहिल्यांदा त्यांना भेटूया. या घोडा घेऊन काय आलाय? अरे कॅरेक्टर पकडला ना बाप्पा जोशी. कसं कसं? कॅरेक्टर पकडला ना बाप्पा जोशी. पहिलं घोडा पकडा, नंतर कॅरेक्टर पकडा. हे असं आहे. एवढा अभ्यास करून मी कॅरेक्टर पकडलं त्याचं काहीच नाही तुम्हाला. बाप्पा जोशी. काय अभ्यास काय केला एवढा? काय केला एवढा? एक मिनिट मला सांगा, त्या पिक्चर मध्ये हिरोचा बाप कुठे कामाला असतो? रेस कोर्स मध्ये, हा. है की नाही? मी पण रेस कोर्स मध्ये कामाला आहे ना बाप्पा जोशी. मग रेस कोर्स मध्ये कामाला आहे? मग? काय काय काम करता रेस कोर्स मध्ये तुम्ही? काय काम नसते, आपला घोडा घेऊन जायचं तिकडे, तो सजवाचा, तिकडे नवरदेव बसते आणि मग त्याच्याबरोबर आपण फिरायचं. त्याला रेस कोर्स त्याला बँड म्हणतात. बँड गंडवलंय कोणीतरी तुम्हाला? हो काय बँड म्हणते का? बँड मध्ये काम करता? वाजव थोडस बँडचं. बँडचं काय वाजवा बँडचं? अरे नाही वाजवत ना बाप्पा जोशी. हे काय बाप्पा जोशी काय विदर्भाचे होते का ते? विदर्भाची नाही, त्या पिक्चर मध्ये हिरोच्या बापाचा रोल गोल केला बाप्पा जोशी केला की हा. नाही? म्हणून मी सांगलो कॅरेक्टर पकडलं तुम्ही ऐकत नाही बाप्पा जोशी. बरं, ऐकून घ्या. तुमचे सगळे प्रश्न झाले का? झाले. सगळे झाले. मग मी माझ्या कामाला लागू का? हो. काय आहे, आज माझ्या मुलाचं लग्न आहे चाचा चौधरीचं. अंकुश चौधरी. चाची चौधरी नाही, अंकुश चौधरी. पण तो चाचा होणारच आहे ना कधी ना कधी. होणारच ना, म्हणून बोललो ना मी. बरोबर आहे. चाचा चौधरी आता येणारच आहे तो. हो. त्या बायका बिवकीला घेऊन. हा, आजच लग्न झालं. आजच लग्न झालं, येणार आहे. हा. अरे किती नाचशील? हा? बसा चला बसा तिकडे. ओ तू किती नाचतो रे? बस. हा? पॉप्स हॅलो पॉप्स. पॉप्स ना, तुला जन्म देऊन आम्ही काय पॉप केलं तेच कळत नाही मला. कम ऑन पॉप्स. कमान पॉप काय? हे आमचं शेंडे फळ आहे. अच्छा. हा. हॅलो शी इज माय मॉम. शी इज सिस्टर इन लॉ. काय? ही माझी बहीण आहे? ए भाऊ तसं नाही. भाऊ बोलली मला. अरे, हे बघ सिस्टर इन लॉ म्हणजे हे बघ, तू लॉ जरी केला असेल तरी मी काय अडकू शकत नाही, कळलं ना? अरे अगं बाई बघितलं का? पोरगी वकील आहे. ओळखा? आता काय काय वकील काय माहिती. या या या. एक मिनिट, सगळे डोक्यावर पडल्यासारखे करू नका. ऑल नॉनसेन्स गिरी हिअर. अरे सिस्टर इन लॉ म्हणजे पहिल्यांदा तिनं सिस्टरचा कोर्स केला, तो चालला नाही म्हणून लॉ केला. अरे लॉ सिस्टर इन लॉ म्हणजे वहिनी वहिनी. सॉरी वहिनी. सॉरी डार्लिंग. हे सिस्टर इन लॉ आणि मी आयब्रा. Eyebrow? आयब्रा म्हणजे मामा मामा ब्रो म्हणजे मामा कसा? म्हणजे आईचा ब्रा. आईचा भाऊ. मामा. अय्या अमू घोडा बघ किती मस्त आहे. आपण घरी घेऊन जाऊया आला. तो आपल्या घरातच राहतो. बाप आहे माझा तू. बाबा बापरे नमस्कार करते हा बाबा. बाई काय ग? साप आहे. अगं, घोड्याचे 4 पाय आहेत. 6 पाय असेल तो काय ऋतिक रोशन आहे का? ऋतिक रोशनला 6 पाय नाहीये, 6 बोट आहे. काही कुठे चिपकते. हा.
भारी हा भाऊ मस्त. मस्त आहे ना. हा बघ छान आहे ना? घर दाखव आपलं. ये ये इकडे ये महापोला. हो हे काय तुम्हीच म्हणालात ना महापोलांड. बघितलं का मुलगी कोंबडी पण करते. माझ्यासाठी एक चिकन लेग पीस. मग म्हणजे कोंबडी करते म्हणते ना. कोंबडी 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 विनोद विनोद हवा येऊ द्या. काहीच कळत नाही म्हणजे मला. तुम्हाला सांगते ना काय? आई शाळेत ना उंच उडीत माझं कोणीच हात धरू शकायचं नाही. का त्याने हात धरला असता तुम्ही उंच उडी कशी मारली असती. पटकन घर दाखव बेटा. विनोद पडून राहिली ती. वा अमू हे बघ. मस्त आहे रे घर. छान हे आमचं घर. भारीच वाटतंय. हा आमचा हॉल. वाव. अजून एक सरप्राईज आहे. हो काय रे काय. हेच आमचं बेडरूम आहे. वाव. अजून एक सरप्राईज आहे. काय काय रे. अगं हेच आमचं किचन आहे. वाव. अजून एक सरप्राईज आहे. काय रे काय. हे घर आमचं नाहीच आहे. अगं भाड्याचं आहे. बघ सगळं तुला इथेच मिळेल आहे की नाही. कुठे जायची गरजच नाही. मल्टीपर्पज घर आहे की नाही. छान भारी मस्त. ओके ओके ओके. चला चला पोरगी आता दमली असेल. चला झोपा आता. चला झोपा, झोपा, झोपा. चला, घोडा बाहेर घ्या आता. ए, आवाज करू नका. झोपा गपचूप. ए आई हे काय अरे असू दे. काय आलं झोपतो इथे. झोपा यांना जागा सोडा इथे. घोडा पार्क करून येतील ते. किती वेळ चाललाय घोडा पार्किंग बघ ना त्याचं. तर यांना जागा हवी इकडे. अमू कसं गर्दी गर्दीत झोपावं लागतंय ना. हरकत नाही पण ऐक ना ते हिंदी पिक्चर मध्ये करतात ना तसं मी आपल्यासाठी गरम दूध घेऊन येतो केसराचं. थांबा. आणते. बाई मी पाहिलंय पिक्चर मध्ये भारीच आहे पण घर. दूध आणलंस तर चांगलं केलं. अगं झोप इथे. झोप झोप गप. छान होतं. आलीस का ग. आले आले. झोपलेत का सगळे. हो झोपले सगळे. आत्ता माझी चिरगणीत. रात्री उंदीर बिंदीर आला होता का. नाही आई काही काय. भारी वाटतंय आई भाजी निवडताना. आई कामावर जातोय ग. हो हो हे आई कामावर जातोय. हो हो. आई कामावर जातोय. एक काम कर तू जरा जाऊन ये. मी कामाला जातो. मी कामाला जाऊन येतो जरा. तुम्ही काय जाताय. तुम्ही काय जाताय. अरे हा मगापासून जाई ना 3-3 वेळा कामाला जातो. जा काहीतरी कामाला ये. चल मामा हे घ्या. हे घ्या तुम्ही जाऊन या. अरे रंग मारायचा आहे घराला त्याच येडाय करा. जाऊ तुम्ही. कामाला जातोयस ना. तहान लागली पाणी नको का. तुम्ही जा की फिरून या की. जरा कुठं फिरायला जाऊ. टीव्ही बघा. टीव्ही हा घरात टीव्ही कुठे आपल्या. तेच कुणाकडे असेल तर बघा जाऊ.
ही चांगली आयडिया दिली. कोणाकडे टीव्ही असेल तर दाखवा मला जरा. उंदीर. हट हट हट. बघतच नाही कधीपासून हाक मारतोय तरी. घाबरा मेल्या. काही कुठेही काय वाजवतो. ए, काय पाहिजे तुला? अगं तिला पाणी द्यायला सांग ए, ना. पाणी द्यायला चल. अगं बाई हो घे. बघ काय म्हणतो तो. बस नाही ते. आता कुठे घरात आहेत सगळे. ते बिझी आहेत आपापल्या गप कामात. तू अमू काहीतरी उगाच नको तुझं. बस सांगतोय बस ते. अरे काय बस बस बस. हा हा. बावळासारखं काहीतरी. काय नसतं काम काम काम. गप तू. गप गप काय गप बस. गप अरे, बस ते. सोड ना अमू. गप अरे, बस. सोड नाही. सोड म्हणते नाही सोडणार ना. मी. सोड मी म्हणते. नाही सोडणार. सोड. नाही. सनबाई तू काळजी करू नकास. अरे माझा सुपरमॅन आलाय. छोटा भीम. मी सिंचन तुझ्या आईची. नवरा आहे तो. नवरा आहे. अरे लाज वाटत नाही की नवरा आहेस ना रे. तुझ्या बायकोला कळलं तर काय होईल. मामा, मी बायको आहे मी. तू बायको आहे. हा. अरे देवा म्हणजे तुझी 2 लग्न झाली. चष्मा आला. अरे मामा चष्मा घाल. घाल तू चष्मा. चष्माच काय घेऊन बसला. कुठं का नाही कुठं. हा मी आहे अंकुश. अरे अंकुश तू आहेस होय? अजून काय हे काय टीव्ही कुणाचा आणला. तू तर म्हणला टीव्ही बघून या. अरे बघून या म्हणजे ज्याच्या घरात जा तिकडे बघा. इथं नका घेऊन या. असं कसं वाटतं दुसऱ्याच्या घरात आपण बसलोय पाय बी पसरवून चहा बी पीत टीव्ही बघतोय. बरं नाही वाटत. लाव ग तिकडे जर. अरे कुणाचा आणलंय टीव्ही. हे घ्या चहा घ्या. वा सफेद चहा. वाचून बाई चहा चांगला आहे पण दुधासारखा लागतोय. घ्या आता. नाही ते काय आई चाललंय बावळटासारखं. चहा किती मी बाबा नाही नाही. नाही 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 अजिबात माझ्या जवळ नाही यायचं. यांना काय झालं घाबरायला? हा, काल 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 तर बरे होते. आज सकाळपासून असंच करताय. काय आपलं पोरग डेंजर आहे बाप्पा. काय केलंय. काय झालंय का सांगाल की नाही? सांगू नाही शकत बाप्पा. खरतर कशाला. नाही बरं तुम्ही बोला. मी आंघोळ करून येते बरं का. हा घ्या. हो. नाही या ना. मी सगळ्या जगाशी महत्वाचं बोलील पण तुझ्याशी नाही. मी छोटा भीम. तुम्ही जा आता टीव्ही घेऊन जा. कुठं ठेवलंय. जाते तर टीव्ही दे. घ्या. काय करू त्या टीव्हीचं. घरी लावूया की आपल्या. हा जा तिकडं बघा जिथून आणला तिकडं. याला काय अर्थ. चांगला टीव्ही मिळत होता. ए माझ्याशी बोलू नकोस तू अमू. का ग रागावलीस का. रागवले म्हणजे रागवले. अगं रात्री एवढं जवळ घेऊन झोपलो तू तरी रागावलीस. काय काय बोलतोस तू अमू. तू अजिबात मला जवळ वगैरे घेतलं नव्हतंस काल म्हणजे म्हणून रागवले मी. जवळ घेतलं नव्हतं म्हणजे काल मी आईंच्या पुढ्यात झोपले होते. मी कुणाच्या बघू जरा. नाही काय तेव्हा सकाळपासून थरथर थरथर. ए अमू मी काय म्हणते हे सगळं सोड ना आता. घरात ना खूप गर्दी आहे. आपण ना कुठेतरी अशा भारी ठिकाणी जाऊया म्हणजे सीफेस वगैरे. हा चल ना मला सीफेसला घेऊन चल 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 मुंबई बघू असं. हो हो नक्की बघू. चल चल चल
सकाळपासून थरथर गप रे तू. चल आता लवकर. हा. आलो बाबा एकदाच. आहे ना मस्त आहे रे. बस वाव, खूप भारी वाटतंय रे अमू. मला कधी वाटलंच नव्हतं की असं मी मुंबईत वगैरे येईन लग्न करून. मुंबईचं सगळंच वेगळं आहे. म्हणजे बघ ना, सायन्स स्टेशनच्या बाहेर शिव नावाचा बोर्ड लावलाय. गौरी का नाही लावला? शिव आणि गौरी काय दिया परदेस. थोडी चहा घेतेस का? आता नको. खरंच खूप मस्त वाटतंय रे. हो ग, मी सांगू तुला, मला ना इथे बसून पॉपकॉर्न खायला खूप आवडतात. हा. चणा खातोस काय मग? मामा इथं कुठं आलत? जरा पाणी खूप आहे म्हणलं. घरच्या भिंती रंगवायच्यात ना हो, इथलं पाणी घेऊन जाईन म्हणलं. चणा खातोस काय? शेंगदाणा चणा मिक्स आहे. हा खातो खातो. घ्या घ्या. गाणी ऐकतोय? गाणी मी हा चालतंय की, त्याला काय. हा ना. काय केलंस रे अमू? हेडफोन टाकले कानात? नाही ग, शेंगदाणे टाकले. जाऊ दे. नाही तर काय, मला जराही पण इकडे प्रेग्नेन्सी मिळत नाही. प्रायव्हसी. तुम्ही गाणी ऐका ना मामा. मामा शेंगदाणे कुठे आहेत? खाल्ले. अमू अमू ती बघ. ते बघ couple. किती छान ना. दोघं सायकलवर डबल सीट चाललेत. म्हणजे एवढ्या गर्दीत सुद्धा ना ते एकमेकांच्या एवढ्या जवळ बसू शकतात. हो. भारी. हे अमू अमू, आपण पण अशी एक सायकल घेऊया ना. हो, म्हणजे आपल्या दोघांना सुद्धा असं चिकटून डबल सीट बसता येईल. हो ना. हो. खूप भारी वाटेल ना. मला ना, मला नेहमी अशी सायकल हवी होती. पण आता आपण मुंबईत आलोय ना, अशी एक सायकल आपण घेऊच या. हा, छान वाटेल ना. आपण दोघं असे डबल सीट. जरा एक मिनिट. मामा कुठलं गाणं ऐकतंय? बिडी चलाईले. मग उठून बसा, पॅन्ट जाळायला नाही तर. काय म्हणतो? आपण पण घेऊ ना अशी एक सायकल. अगं पण किती महाग येते ती. 4-5 हजार रुपयाला येईल ती. असू दे ना. माझ्याकडे 2000 रुपये आहेत. तुझ्याकडे किती आहेत? 300. नाही 290 असतील. कसे काय? 10 रुपयाचे चणे शेंगदाणे घेतले. अगं पण कशी घ्यायची सायकल? मला नाही माहिती. काही झालं तरी आपण ही सायकल घ्यायचीच. हे बघ, 2 BHK वर एक सायकल फ्री. अय्या अमू, येस, मस्त. ही सायकल काहीही करून आपण घ्यायचीच. घ्यायचीच. हे बघ, त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं, किती मेहनत करावी लागली ना, तरी आपण करायची. ठीक आहे, तुमच्या फ्लॅटची चावी. थँक्यू दादा. हे पैसे. हा, थँक्यू. अच्छा. वा, वा, चल सायकलवर बसू. चल. घराची गेली. थांब. बसू का रे? हा बस. बसलीस? हो. वा, आपलं स्वप्न पूर्ण झालं रे अमू. हो ना. मस्त वाटतंय ना. वा वा, आपलं स्वप्न पूर्ण झालं. वा वा, सायकल आली आपल्याकडं. चांगलं वाटतंय. हा, अहो तुम्ही कशाला इथं? मी काय म्हणतो, इकडनं जरा लेफ्टला टाक. इथून असा लेफ्ट असतो होय? लेफ्टला घे, मग गुगल मॅप चेक करतोय मी. लेफ्टला घे. हा चला. शाहरुख ह्याच रस्त्याला राहते ना. हा हा, इथेच राहतो. हा, मन्नत.
वा वा सुनबाई कसं वाटतंय सायकलीवर मस्त वाटतंय. वा वा हा, हा, हा. बघ आपण बात करून दाखवलं की नाही काहीतरी छान वाटतंय ना. वा 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 चला चला आता ना सायकल बाबांना दाखवूया घरी जाऊन. हो चल चल चला, चल चला, मामा चला. उतरा उतर काय इथंच राहत आहे मी उतरतो आपल्याला काय म्हणतो मम्मी काय सॉलिड फ्लॅट आहे पॉप्स मॉम गपच केल्या सारखं नाचतो इकडे तिकडे तिकडे घर Flat पण किती घेतलाय, छान घेतलंय बाप्पा, जोशी. नाही तर काय, छान घर घेतलंय हा. तो आहे तसंच आहे अजून तो तसं ठेवलाय बाबा नवीन सायकल घेतली अरे त्या 5,000च्या सायकली पायी तू 50 लाखाचा फ्लॅट घेतलाय बाप्पा जोशी. पण सायकल परवडत नव्हती ना अरे अरे तू काय कंट्रोल मॉम कंट्रोल साला भगवान का दिया सब कुछ है मेरे पास, बंगला है, गाड़ी है, नौकर है, चाकर है, बस क्या माँ, चाहिए? कंट्रोल, कंट्रोल केलाय. कुठून आणले पैसे बाप्पा जोशी? ते कपाटात साठवून ठेवले होते ना तुम्ही ते घेतले मी अरे ते मी माझ्या घोड्यासाठी ठेवले होते रे. नवीन घोडा घ्यायचा होता मला बाप्पा बरं झालं, जोशी. बरं झालं, खर्च केला, बरं झालं. काय खर्च केलं बद्दल नाही तर काय हा वर्षानुवर्ष एकाच घरात राहतोय आपण पोराने घर घेतलं तर काय आलं पोरा अभिमान वाटतो मला तुझा घर घेतले. आनंदाची बातमी देत आहेत काय? मला मला तुम्हाला सगळ्यांना आणखीन एक आनंदाची बातमी द्यायची आहे. काय तू पण सायकल घेतलीस? नाही हो बाबा काहीतरी काय आपल्या घरात की नाही अजून एक छोटा पाहुणा येणार आहे. म्हणजे विनीत बोंडे परत येतोय अहो तसं नाही मामा आता तुम्ही मामा आजोबा होणार आहात आणि तू वडील होणार आहेस. याला काय? अमू असा का बसलायस? घरात सगळ्यांना आनंद झालाय तुला नाही झाला कसा होईल मला आनंद का? सांग ना कसा होईल सायकलसाठी फ्लॅट घेतला डबल सीट चालवायला शिकलो आता घरात छोटा पाहुणा येणार आहे 3 चाकी छोटी सायकल कशी घेऊ मी आता थ्री BHK वर 3 चाकी सायकल फ्री हो अमू यस म्हणतात ना भगवान के घर बोरुली है ठाकुरली नहीं चल चल आपण पुन्हा पापड लोणची विकू आणि 3 BHK घेऊ. चाकी सायकल घेऊ. यस चल वा वा अरे हिम्मत आहे मरता तर मदत कोण करता डोक्यावर पडलं काय? अरे ऐका अरे तुम्ही तर हा सीट सिनेमा कसा वाटलाय मला प्रतिक्रिया पहिल्यांदा घ्यायची आहे तिची जिने हा सिनेमा जगलेला आहे खरं तर. फारच मुक्ता. अप्रतिम होता हा सिनेमा जो मी आत्ता बघितला. मला खात्री आहे की समीर आणि क्षितिजला पश्चाताप होणार आहे की एक मामाचं असं कॅरेक्टर राहिलं. त्याला अत्यंत लक्षवेधी भूमिका मामाची होती आणि फारच म्हणजे मनोरंजक आणि फार प्रेरणादायी सिनेमा होता. आता या मंचावरती येत आहेत आमच्या गावातले पोस्टमन काका. बघूयात आज ते कुणाचं पत्र घेऊन आलेत कुणासाठी. प्रिय भारतीय बंधू भगिनींनो, मी सीमेवर पहारा देणारा एक सैनिक बोलतोय. तुम्ही माझ्याबद्दल जेवढ्या अभिमानाने 15 ऑगस्ट किंवा युद्धाच्या काळात लिहिता तेवढा काही मला माझ्याबद्दल अभिमान नाही. मी साधा सैनिक आहे आणि मुख्य म्हणजे आधी माणूस आहे. म्हणून मला देशाच्या सीमेचं रक्षण करताना सारे भारतीय माझे बांधव आहेत असं म्हणणाऱ्या आपल्या भारतीय बांधवांची चिंता वाटते. आपल्या देशात एकमेकांना बसमध्ये सीट देण्यावरून, रेल्वेत उभं राहायला जागा देण्यावरून भांडणं होतात आणि आम्ही
शत्रूंना इंचभर जागा द्यायची नाही म्हणून उभे असतो. बँकेत तुम्ही जाता तेव्हा 2 रुपयाचा पेनसुद्धा बांधून ठेवलेला असतो. का? कारण लोक तो चोरून नेतील अशी भीती असते. उन्हाळ्यात जिथे लोकांना फुकट पाणी दिलं जातं तिथे सुद्धा रांजणाला ग्लास बांधून ठेवलेला असतो साखळीने. का? कारण काय? तर लोक चोरून नेतील ही भीती. हे चूक आहे असं नाही म्हणायचं मला, पण आपल्याच देशातल्या लोकांबद्दल एवढा अविश्वास दाखवण्याची वेळ का आली? मला लाज वाटते सिग्नल चुकवून जाणाऱ्या लोकांची. कारण बॉर्डर क्रॉस करणाऱ्या लोकांना आम्ही गोळ्या घालतो. देशाची बॉर्डर नियमाशिवाय क्रॉस करू नये हा जसा माझ्या देशाचा नियम आहे तसा वाहतुकीचे सिग्नल पाळणे हा सुद्धा माझ्या देशाचा एक नियमच आहे. पण त्याचं महत्त्व लोकांना नाही आहे. दहशतवाद्यांकडे काळा पैसा आहे, पण माझ्या देशात काही लोकांकडे या एका महिन्यात छापलेल्या करोडो रुपयांच्या नोटा सापडत असतील तर हे लोक कोणते दहशतवाद्यांपेक्षा कमी आहेत? खरं तर सीमेपलीकडे जेवढे शत्रू आहेत तेवढेच आत आहेत. मी या भ्रष्ट लोकांना गोळ्या घालू शकत नाही कारण या लोकांनी मला पार येडा बनवला. चालू आहेत सगळे लोक. काय झालं सांगतो. परवा अचानक मी गावी आलो. आल्या बघितलं तर सगळे माझीच वाट बघत होते. पण या डेंजर लोकांना आधीच खबर लागली होती मी येणार आहे. बघतो तर सगळे फुलं घेऊन उभे. जो तो माझ्या कौतुकाच्या गोष्टी सांगत होता. मी कसा पराक्रमी मुलगा आहे ते माझ्यासमोर बोलायला लागले होते सगळे. माझ्या तोंडावर माझं एवढं कौतुक कधीच झालं नव्हतं. आमदाराने गावातलेच नाही तर पंचक्रोशीतले सगळे जमा केले होते. हजारो लोक फोन हातात घेऊन फोटो काढायला सज्ज होते माझ्यासोबत. मी अमिताभ बच्चन होतो परवा. माझी बायको आणि 4 वर्षाचा मुलगा हैराण झाले होते. एकाच वेळी माझ्यासोबत फोटो काढायला एवढी गर्दी त्यांनी कधीच बघितली नव्हती. परवा काय तारीख होती आठवत नाही, कारण रोजच्यासारखाच तो दिवस होता. रोजच्यासारखं एका सैनिकाचं प्रेत गावात आलं होतं. यावेळी ते माझं होतं. मला लाज वाटते की माझ्या चितेभोवती फोटो काढायला एवढे लोक जमले होते. माझ्या चितेसोबत शेकडो लोकांनी सेल्फी काढली. माझी एक विनंती आहे की सीमेवर एवढे लोक असले ना तर आपल्या देशात चिट पाखरूसुद्धा शिरणार नाही. एवढीच विनंती आहे मित्रांनो. मी कधीच सीमेवर उभा राहून फक्त सेल्फी काढली नाही. जर फक्त सेल्फी काढून सोशल मीडियावर टाकणारा असतो तर गोळी माझ्या छातीत घुसली नसती. कारण माझी नजर मी कसा दिसतो हे बघण्यासाठी नव्हती, शत्रू कुठे दिसतो हे बघण्यासाठी होती. मी आता नाही आहे, पण सेल्फी काढणाऱ्या माझ्या मित्रांनो, एकदा स्वतःकडे असलेला कॅमेरा भोवताली वळवा. शूट करण्यासारखं खूप आहे. शूट दे. गोळ्या घालायची गरज नाही. शूटिंग करा. जगासमोर आणा. जगासमोर आणा हे काळे पैसेवाले लोक. जय हिंद. हे पत्र फारच काय म्हणू, खरं आहे. आणि जेव्हा आमचा अनुभव असा आहे की जेव्हा खरे आर्मी ऑफिसर्स नाटक बघायला येतात, एक ऑफिसर तर आम्हाला असं म्हणाले होते की कुठलीच नोकरी अशी नसते जगातली जी तुमचं आयुष्य मागते. आणि तुम्ही सैन्यात जाणं म्हणजे तुम्ही तुमचं प्राण द्यायची तयारी दाखवणं, इतकी मोठं म्हणजे दान करण्याची तयारी दाखवणं आहे. आणि आपण कसे वागतो आपल्या देशात, जे या पत्रात म्हटलंय की आपण किती जबाबदारीने वागलं पाहिजे यार, कारण आपली काळजी घ्यायला कोणीतरी आपले प्राण पणाला लावतंय. हॅट्स ऑफ. अप्रतिम पत्र होतं फारच. वा वा, थँक्यू. अरविंद जगताप यांनी हे पत्र लिहिलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. तर आता आपण पाहणार आहोत कूड मंत्र या नाटकातला एक प्रसंग.
शिवाजी महाराज की जय. जाधव सर कॉफी. चालतंय की अवतार सिंग 4 कप कॉफी लाव. सर 4 कप कॉफी. प्लीज कम इन. रिलॅक्स. गेल्या 4 दिवसापासून असाच धुमाकूळ चाललाय. बट डोंट वरी, यू आर परफेक्टली सेफ हिअर. या सर भेटायची वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. पाळल्याबद्दल थँक्स. या मीट माय कंपनी कमांडर मेजर शशिकांत जाधव. हॅलो सर. हॅलो मॅम. अहिल्या देशमुख माय हस्बंड रोहन. हॅलो. प्लीज हॅव सम कॉफी विथ मी. या मॅम. या सर. मॅडम तुम्ही डावऱ्या आहात का? लेफ्टी. नॅचरली गिफ्टेड हा. आठ वर्षापूर्वी एका कमांडोला अशीच अनऑफिशियल पनिशमेंट देण्यात आली होती. त्याची चूक फक्त एवढीच होती की 44 डिग्री तापमानात ड्रिल करत असताना हाताला आलेल्या घामामुळे रायफल हातातून निसटली. मग त्याच्या साथीदारांनी त्याला धडा शिकवायचं ठरवलं. रायफलच्या दस्त्यानी हात ठेचून काढला. सूज आली, रक्त साकळलं, फ्रॅक्चर झालं. उजवा हात वापरणाऱ्या कमांडोचा उजवा अंगठाच कायमचा निकामी झाला. त्याला नॉर्मल आर्मी ड्युटीजमधूनही विड्रॉ करावं लागलं. रायफल हातातून निसटू नये यासाठी एवढी मोठी शिक्षा झाली की तो कमांडो परत कधी हातात रायफल धरूच शकला नाही. स्वतःच्या प्लाटूनची, रेजिमेंटची, या देशाची सेवा करण्याची तीव्र इच्छा त्याच्या त्या जखमी मुठींमधून कायमचीच घरंगळली. ती कमांडो अहिल्या. एका क्रिमिनल लॉयरशी लग्न केल्यानंतर अहिल्या देशमुख रायफल शूटिंग नॅशनल चॅम्पियन, पण आता बंदूक सुद्धा हातात पकडता येत नाही. हो, पण कायद्याच्या पुस्तकांना खांद्यावरती बंदुकीप्रमाणेच वागवते. पर्सनल इन्फॉर्मेशन आम्ही सुद्धा ठेवतो मिसेस देशमुख. जन्मता डावऱ्या नाही आहात तुम्ही. बनावं लागलं सर. सिम्पली बिकॉज इवन ॲट दॅट टाइम सम सिनियर ऑफिसर कॅड शिट. त्या कोड मंत्राची मी पण एक विक्टीम आहे सर. कोड मंत्र ही एक पूजा आहे, श्रद्धेचा मंत्र आहे. सैनिकाला सक्षम बनवण्यासाठी, युनिट फुल प्रूफ बनवण्यासाठी. या मंत्राचा रोज योग्य वेळा आणि योग्य पद्धतीने जप केला तर त्याचं फळ नक्कीच मिळतं. मंत्र श्रद्धेने उच्चारला तर ती पूजा असते. सुडानी उच्चारला तर अघोरी विद्या ठरते. धार्मिक असणं आणि जिहादी होणं यामध्ये, पॅट्रिऑटिक आणि फंडामेंटलिस्ट यामध्ये, कर्तव्य आणि कर्तव्याचा अतिरेक यामध्ये एक सीमारेषा असते सर. अगदी पातळ पण असते. ही रेषा जो ओलांडतो ना त्याला यातला फरक कळेपर्यंत फार उशीर झालेला असतो. विल यू प्लीज एक्सक्यूज मी सर. प्लीज. या नाटकामध्ये 40च्या वरती कलाकार आहेत आणि इथे त्यातले बरेच कॅडेट्स उपस्थित आहेत. आपण त्यांचंही स्वागत करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे संजय महाडिक यांच्यासाठी. जोरदार टाळ्या अतुल महाजन यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. उमेश जगताप यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या नाटकातलं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाचं नेपथ्य भव्य दिव्य रंगमंचावरती सेट दिसतो. प्रसाद वालावलकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि आणखीन एक मोठी बाजू म्हणजे या नाटकाचं लेखन ज्यांनी केलेलं आहे विजय निकम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. यानंतर या मंचावरती आपण आमंत्रित करणार आहोत या नाटकाच्या दिग्दर्शकांना. स्वागत करूयात राजेश जोशी यांचं. जोरदार टाळ्या सरांसाठी. स्वागत करूयात या नाटकाचे निर्माते दिनू पेडणेकर आणि सहनिर्माते अजय कासुर्डे यांना. राजेश जोशी हिंदी टेलिव्हिजनचे स्टार लेखक अशी त्यांची मोठी ओळख आहे. अनेक मोठमोठ्या सिरियल्स, मी सगळे नावं घेत बसण्यापेक्षा एवढं जरी सांगितलं की अनेक कच्या सिरियल्स तुमच्या लक्षात येईल तर अशा त्यांनी लिहिलेल्या आहेत. झी टी व्हीवरचीच पवित्र रिश्ता ही मालिका सुद्धा त्यांचीच आहे.
नाटकाशी त्यांचं नातं आहे. काय सांगाल सर या नाटकाबद्दल? मेरा पहला मराठी ड्रामा है, ओ मेरी एंट्री है इसमें. सारे एक्टर्स अराउंड 40 पीपल, 40 लोग एक साथ डिसिप्लिन मेंटेन करते थे. वाह. ये मेरे लिए बहुत बड़ी बात थी. बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा मेरा और रिजल्ट आपके सामने है एंड आई एम रियली हैप्पी. वा वा क्या बात आहे. दिनू काका इथे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत. ते जास्त बोलत नाहीत पण त्यांच्या वतीनं बोलणार आहेत. अजय सर. खूप मजा येते ॲक्च्युअल दिनू काका, मुक्ताताई आणि राजेश जोशी सरांसारखे डिरेक्टर जे मला मिळाले, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, दिनू काकांचा आभारी आहे. थँक्यू. वा 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 वा. क्या बात है. खूप छान वाटलं की आजच्या भागामध्ये कोड मंत्रच्या निमित्तानं ही सगळी फॅमिली आपल्याकडे आलेली होती आणि या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक आठवण भेट. तर मंडळी तुम्ही सुद्धा आपल्या आजूबाजूला नक्की एक झाड लावा. हाच संदेश देत आत्तापुरता घेणार आहे निरोप. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमाचेच नाव आहे चला हवा उद्या महाराष्ट्र दौरा.